नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण पारंपरिक पद्धतीने खानदेशी पद्धतीचे अगदी परफेक्ट असे छान मऊसूत चविष्ट फुंके कसे बनवायचं ते बघणार आहोत. तर त्यासाठी सर्वप्रथम आपण अगदी परफेक्ट प्रमाणात इथे डाळी घेतल्या. अर्धा कप म्हणजे अर्धा वाटी मूग डाळ, त्याच प्रमाणात अर्धा वाटी तूर डाळ आणि अर्धा वाटी आपण इथे चण्याची डाळ घेतली. जर आपल्याकडे चवळीची डाळ असेल तर ती अगदी आवर्जून घाला. चवळीच्या डाळीमुळे जे फुनके असतात ना, अगदी छान मऊ ते तयार होतात आणि थोडी चविष्टला देखील अगदी छान ते तयार होतात. तर सर्वप्रथम काय करायचं, एक भांडं घ्यायचं. त्या भांड्यामध्ये आपण तूर डाळ आणि मुगाची डाळ एकत्र करून घेणार आहोत. ह्या डाळी भिजल्यानंतर जर आपण मिक्सरला बारीक फिरवतो ते पटकन होतात. तसंच हरभरा डाळ ही लवकर बारीक होत नाही, म्हणून तिला आपण वेगळी एका भांड्यामध्ये तिला भिजत घालायचं. तर आपण दोघी भांड्यांमध्ये दोघी डाळी काढून घेतले. ते काढल्यानंतर काय करायचं, आता आपण ह्या डाळी 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेणार आहोत, जेणेकरून जे काय पावडर धूळ असेल ते पूर्णपणे निघून जाईल आणि आपल्या डाळी ह्या स्वच्छ होऊन जाईल. तर मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घेतली. त्यानंतर यामध्ये अगदी भरपूर असं आपण पाणी हे टाकणार आहोत. डाळ ही भिजल्यानंतर अगदी दुप्पटीने तिप्पटीने फुलते आणि त्यामुळे आपली डाळ ही अगदी भरपूर पाणी पिते आणि त्यामुळे अगदी भरपूर पाणी घाला, जेणेकरून आपली डाळ ती व्यवस्थित भिजून तयार होईल. तर आपण आता या डाळींमध्ये अगदी भरपूर पाणी हे घातलं आहे. त्यानंतर झाकण ठेवून 3 ते 4 तास आपण याला भिजून घेणार आहोत. जर तुम्हाला अगदी पटकन याला बनवायचं असेल तर काय करा, अगदी उकळतं पाणी घ्या आणि उकळत्या पाण्यामध्ये ह्या डाळी भिजत घाला. 1 ते दीड तास भिजून घेतली तरी काही हरकत नाही. तर 3 ते 4 तासानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान परफेक्ट अशी आपली मऊसूत अशी डाळ ही भिजून तयार झाली. जेवढी परफेक्ट आपली डाळ भिजून तयार होईल ना, तेवढे आपले फुनके अगदी परफेक्ट मऊसूत ते तयार होतात. डाळ ही आपली भिजल्यानंतर काय करायचं, पुन्हा आणखी यांना आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार, जेणेकरून जो उग्रा वास असेल डाळीचा तो पूर्णपणे निघून जाईल. तर मी ह्या डाळी 2 ते 3 पाण्याने अगदी आता स्वच्छ हे धुवून घेते. तर पाणी हे स्वच्छ धुतल्यानंतर त्याच्यातलं संपूर्ण पाणी हे आपण निथळून घ्यायचं. एका चाळणीमध्ये आपण काढून घेतलं तरी काही हरकत नाही आणि ह्या पद्धतीने आपण त्याच भांड्यामध्ये राहिलं तरी काही हरकत नाही. फक्त पाणी हे अजिबात राहू देऊ नका, जेणेकरून आपल्याला पाण्याचं प्रमाण हे फिरवताना व्यवस्थित प्रमाण हे समजेल. तर काय करायचं, ह्या भांड्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घेतली. डाळ काढल्यानंतर लगेच याच्यामध्ये काही मसाले आपण टाकून घेणार आहोत, काही इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत. तर सर्वप्रथम अगदी भरपूर असा लसूण आपण यामध्ये टाकतो आहे. त्यानंतर 1 चमचा बडीशोपमुळे अगदी छान चविष्ट असं आपलं हे तयार होतं फुनके. त्यानंतर 1 ते दीड चमचे धने, 1 ते दीड चमचे यामध्ये आपण जिरे हे घातले. लगेचच आपण यामध्ये अगदी थोडंसं पाणी हे घालणार आहोत, म्हणून आपण पाणी हे व्यवस्थित निथळून घ्या. त्यानंतर आपल्याला व्यवस्थित पाण्याचं प्रमाण हे समजेल. तर मी अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरला छान रवेदार असं आपण याला मिक्सरला बारीक फिरून याचं मिश्रण तयार करून घेतले. अगदी जास्ती बारीक फिरून घेऊ नका, त्यामुळे आपले जे फुनके ती थोडीशी चिकट तयार होतात, म्हणून थोडंसं याला रवेदार असं मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं. तर आता आपण हे मिश्रण एका मोकळ्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर अगदी घट्ट देखील नाही आणि खूप पातळ देखील नाही, ह्या पद्धतीचं आपलं मिश्रण हे तयार करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला ह्या मिश्रणाचा अगदी सहज गोळा तयार करता येईल. ह्या पद्धतीचं आपण याचं बॅटर हे तयार करून घ्यायचं. जर आपल्याकडनं बॅटर पातळ झालं तर आपल्याला त्याचे फुनके हे व्यवस्थित तयार करता येणार नाही, म्हणून अशाच पद्धतीचं दाटसर असं याचं वाटण तयार करून घ्यायचं. उरलेली डाळीचं देखील आपण याच पद्धतीने वाटण तयार करून घेऊया आणि त्यानंतर आता आपण जी चण्याची डाळ भिजत घातली होती तिला देखील अगदी थोडंसं पाणी घालून रवेदार असं मिक्सरला बारीक फिरून संपूर्ण मिश्रण आपण तयार करून घेतलं आहे. आपलं मिश्रण हे तयार करून झाल्यानंतर यामध्ये अगदी भरपूर असा आपण बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेली अगदी भरपूर अशी कोथिंबीर. एक वैशिष्ट्य फुनक्यामध्ये तुम्ही अगदी भरपूर कांदा, भरपूर लसूण आणि अगदी भरपूर अशी कोथिंबीर घाला, अगदी छान असे आपले हे फुनके तयार होतात. तर फुनके आपल्याला पचायला अगदी सहज जावे त्यासाठी इथे मी 1 चमचाभर हिंग घातला आहे. लगेच याच्यामध्ये लाल तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार, गरजेनुसार, कितपत आपल्याला तिखट हवे त्यानुसार. लगेचच आपण यामध्ये चवीनुसार मीठ आणि आपल्या फुनक्यांना अगदी छान कलर येण्यासाठी यामध्ये आपण आता हळद ही टाकणार आहोत.
तर संपूर्ण आता आपल्या यामध्ये इन्ग्रेडियंट्स टाकले गेले. हे संपूर्ण इन्ग्रेडियंट्स तुम्ही अगदी व्यवस्थित घाला. अगदी छान असे आपले चविष्ट फुनके हे तयार होतात. त्यानंतर लगेच हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे. मिक्स करतानाच आपल्याला समजते आपले जे पिठाची टेक्स्चर आहे, म्हणजे अगदी घट्टसर देखील नाही आणि अगदी जास्ती पातळ देखील नाही, म्हणजे अगदी सहज आपण याचे फुनके हे तयार करून घेऊ. जर तुमच्याकडनं चुकून पाण्याचं प्रमाण जास्त झालं असेल, तर मिश्रण हे तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असेल तर काय करा, आपलं नेहमीचं जे बेसन पीठ असतं ते थोडंसं यामध्ये मिक्स करा, जेणेकरून आपलं जे बॅटर आहे ते अगदी व्यवस्थित घट्टसर ते तयार होईल. घट्टसर असेल तर थोडंसं पाणी घालून त्याला थोडंसं एलसर करून घ्या, जेणेकरून आपल्याला अगदी सहज व्यवस्थित फुनके हे तयार. बरेच वेळेस काय करतात, फुनके बनवताना आपल्याकडनं चुका होतात अगदी बारीक बारीक. जर तुम्ही अगदी घट्टसर याचं बॅटर तयार कराल ना, ते अगदी घट्टसर होतात. ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेस जे फुनके असतात ते अगदी चवीला व्यवस्थित लागत नाही. म्हणून अगदी जास्ती घट्टसर करू नका आणि अगदी जास्ती सैलसर देखील मिश्रण हे तयार करू नका. तर लगेच मी साईडला एक चाळणी घेतली. चाळणीला आपल्याला तेल तूप अजिबात लावण्याची गरज नाही, लावलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर काय करायचं, अशा पद्धतीने अगदी मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा. आवडीनुसार लहान मोठे आपण फुनकेचे गोळे हे अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आणि आजूबाजूला अगदी थोडीशी जागा ठेवायची, जेणेकरून आपल्या फुनकेला शिजवताना जी पाण्याची वाफ राहील ती अगदी सहज वरती येईल आणि ते व्यवस्थित ते शिजतील. तर आता आपले संपूर्ण फुनके हे ठेवून तयार झाले. लगेच आता आपण यांना स्टीम करून घेणार आहोत. तर यांना वाफवण्यासाठी साईडला मी गॅसवरती एक कढईमध्ये पाणी गरम करून घेतले. पाणी छान उकळतं आहे, तयार झालं आहे. लगेच त्यावरती चाळणी ठेवायची आणि यावरती आपण आता झाकण ठेवून मंद आचेवरती 5 मिनटं यांना आता वाफवून घेणार आहे. स्टीम करून घ्यायचं. अगदी लवकर पटकन हे शिजतात, अजिबात जास्त वेळ वगैरे यांना लागत नाही. तर 5 मिनटानंतर लगेच गॅस हा बंद करायचा आणि तुम्हाला दिसून तर याचा कलर आणि जे काय त्याचं टेक्स्चर असं ते पूर्णपणे बदललं आहे. जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर अगदी असे छोटे छोटे फुनक्यांना तळे गेले, म्हणजे अगदी परफेक्ट असे आपले फुनके हे शिजून तयार झालं असं देखील आपल्याला अगदी सहज समजतं. लगेच आता आपण यांना एका भांड्यामध्ये काढून घेऊ. एका प्लेटमध्ये मी आता यांना काढून घेते. अशाच पद्धतीने उरलेले पिठाचे देखील आपण फुनके हे तयार करून घेऊ. आता हे फुनके आपण यांना कढीसोबत किंवा अगदी गरमागरम छान चुरून घ्यायचं आणि त्यावरती तेल टाकून आपण यांना खाऊन घेऊ शकतो. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.